सेल्समॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर उपस्थित व्हा. हा स्पर्धेचा नियम आहे. रूल्स अँड रेग्युलेशन शिस्तबद्ध क्रिकेट आपण पाहताय आणि शिस्त क्रिकेटमध्ये असणं गरजेची गोष्ट आहे. ऑफिशियल पंच सुद्धा या मॅच साठी जोडले जात आहेत. क्रिकेटवरचं वेड प्रेम सातत्याने या ठिकाणी वेड प्रेम आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर अक्षय म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर होत आहे सज्ज. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. कारण प्रत्येक मॅच महत्त्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. कारण नॉकआउटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आहे. जिंकल्यानंतर सेकंड राऊंडमध्ये प्रवेश, हरल्यानंतर घरचा प्रवास. जिंकल्यानंतर आनंद, हरल्यानंतर दुःख. 15 मिनिटात तुम्हाला 3 ओव्हर फेकायचे आहेत. हा स्पर्धेचा नियम. अन्यथा एक प्लेयर 30 मध्ये घेतला जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. म्हणून टाइम वाचवणं गरजेची गोष्ट आहे. मॅचला आता आपण खऱ्या अर्थाने करतोय सुरुवात. शो दी बेस्ट गेम, गुड प्ले क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. विश यू ऑल द बेस्ट. दोन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन, क्रिकेट ऑन. स्ट्राइक इनला बॅटर सागर, नॉन स्ट्राइक इनला बॅटर अभिषेक. ऑफिशियल पंच सुद्धा या मॅच साठी रेडी आहेत. बॉलिंग ट्रॅकवर अक्षय म्हात्रे आहे आणि मेंडेटरी पॉवर प्लेची पहिली ओव्हर आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक इनला बॅटर आहे लेफ्ट हँडर सागर. पहिला बॉल पहिल्या इनिंग मधला बॉलर अक्षय म्हात्रेचा बॅटर सागर साठी. राईट आर्म राऊंड विकेटने पहिलाच बॉल तेज तरार होता, परंतु डिक्लेअर स्वरूपात धावसंख्येचा श्री गणेश होतो आहे. सागरच्या बॅट मधून एक सिंगल. ऑन दी मार्क आपण पाहता एक धाव पलकावर. स्ट्राइक चेंज मैदानाच्या आतमध्ये होती आहे. स्ट्राइक एंडला बॅटर आता अभिषेक असतील. दोन्ही टीम चांगल्या आहेत. दोन्ही टीमची प्लेइंग 11चा विचार केला तर दोन्ही टीम चांगल्या आहेत. बॅटिंग बॉलिंग लाईनअप दोन्ही टीमकडे चांगली आहे. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला वर्तमान सिद्ध करायचं आहे आणि तो वर्तमान सध्या सुरू आहे क्रिकेटच्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने बॉलर अक्षय म्हात्रेचा पुढील बॉल. चांगला बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये अक्षय म्हात्रेचा. विकेट किपिंग सुद्धा चांगली पाहत आहे. डॉट बॉल फेकला बॅटर अभिषेकच्या विरुद्ध आणि अभिषेक नावाच्याच फलंदाजाने खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये न्यूझीलंडच्या विरुद्ध हाहाकार माजवला आणि तोच नाव आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटर अभिषेक. दोन बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर एक धाव आहे. स्ट्राइक इनला बॅटर आहे अभिषेक. अभि नाही तो कभी नाही. आता करायचं क्रिकेटमध्ये प्रत्येकाला सिद्ध. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन टीम प्रयत्न करतात. अक्षय म्हात्रे पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने तयार. बॅटची कडा घोषांकित क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल एक सिंगल. 2 धावा धावपलकावर 3 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगली बॉलिंग पहिल्या स्पेल मध्ये अक्षय म्हात्रे करतोय. ओव्हर पिच बॉल. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बाउंड्री लाईनवर चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. 2 धावा या मॅच मध्ये आता कंप्लीट होत आहेत. 2 धावींच्या मध्ये धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धावा.
4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरची मॅच आहे. पहिली फेरी आहे आणि पहिल्या फेरीमध्ये सामने सध्या सुरू आहेत. पुन्हा एकदा बॅटची कड आहे मैदानाच्या आतमध्ये आणि डॉट बॉल आला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धावा. विकेट नक्की गमावली नाहीये परंतु धावाही मारू दिल्या नाहीयेत. बॉलर अक्षय म्हात्रेने मैदानाच्या आतमध्ये बॅटरला सातत्याने चांगल्या लाईन लेनने बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॉलर अक्षय म्हात्रे. रनअप चांगला, ऍक्शन चांगली आहे आणि चांगल्या टप्प्यावर बॉलिंग अक्षय म्हात्रेची आपण पाहताय. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला लॉफ्ट केला. कॅचची संधी मैदानाच्या आतमध्ये. कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषा पार. षटकार. साईकडनं चुकी होती आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे. ओव्हर पिच बॉल होता, समोरच्या दिशेला लॉफ्ट केला मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चुकी. बॉल सीमारेषा पार. 6 धावेच्या मदतीने पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. 15 मिनिटात कंपल्सरी 18 बॉल फेकायचे आहेत. अन्यथा तुम्हाला एक प्लेयर 30 यार्ड मध्ये घ्यावा लागेल. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट केल्या तर काही प्रॉब्लेम नसेल बॉलिंग करणाऱ्या टीमला. परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगता येत नाहीये. वेळेला खूप सारं महत्व आहे क्रिकेटमध्ये आणि त्या वेळेला सिद्ध करायचं आहे तुम्हाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर नमन कुलकर्णी. स्ट्राइक इनला बॅटर अभिषेक. 6 धावा सागरच्या बॅटमधनं आल्यात. नशिबाने साथ दिली आहे बॅटर सागरला कारण झेलही होऊ शकला असता परंतु 6 धावा भेटल्या. क्षेत्ररक्षकाकडनं झालेली थोडीशी चुकी या मॅच मध्ये माग पडली आहे गंगारोड टीमला. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. फिकी होती आहे मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत धावा 2 कंप्लीट होतात. 2 धावीच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. धावबलकावर दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे. नमन कुलकर्णी बॉलिंग करतोय. चांगली बॉलिंग. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. कव्हर रिजन मध्ये बॉल ढकलला. थोडंसं फंबल राहिलंय आणि चांगला थ्रो आणि चांगली विकेट किपिंग आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. सुदानची 13 धावा धावबलकावर. पार्टनरशिप बिल्डअप होतीये 2 बॅटर्सच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 1 6 आला. त्यानंतर सिंगल डबल वर जोर दिला जातोय. 13 धावा धावबलकावर आहेत. नमनचा पुढील बॉल बॅटर सागर साठी. लेफ्ट हँडर बॅटर आहे सागर. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. कव्हर पॉइंटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. फेकी होतीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने 15 धावा धावबलकावर. शॉर्ट रनचा इशारा सुद्धा आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि या चुका बॅटिंग करणाऱ्या टीमला सुद्धा माग पडतील कारण 0 इज बेटर दॅन 1. क्रिकेटमध्ये 1 धावेला खूप महत्व आहे. 14 धावा धावबलकावर. 1 रन शॉर्ट आहे. चांगल्या लाईन लेंथवर बॉलिंग बॉलर गंगारोड करतो आहे. विकेट किपर सुद्धा चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. बॉलरला सांगतो याच लाईन लेंथवर तुला बॉलिंग करायची आहे आणि त्याच लाईन लेंथवर बॉलिंग नमन कुलकर्णी करतो आहे. आणि विकेट किपरचा रोल क्रिकेटच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण असतो आणि चांगली विकेट किपिंग आहे. अनुभवाचा वापर सुदान सुद्धा या मॅच मध्ये गंगारोडच्या माध्यमातून करत असताना आपण पाहताय. धावसंख्या स्थिरावली आहे स्कोर बोर्डवर 14 धावा.
14 धावा धावपलकावर आहे. 4 बॉल कंप्लीट झाले. 2 बॉल शिल्लक दुसऱ्या ओव्हर मधले. बॅटर सागर साठी पुढील बॉल. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा लॉफ्ट स्ट्रोक. कॅचची संधी आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय आणि बॅटर सागरचा खेळ या मॅच मध्ये होतोय फिनिश. चांगला झेल आपण पहिला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सागर बाद झाले. संघर्ष ते करत होते. डॉट बॉल येत होते. प्रेशर रिलीज झाला. मोठा स्ट्रोक मारण्याच्या प्रयत्नात बॅटर सागर बाद झाला मैदानाच्या आत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण येत आहेत बॅटिंग साठी. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर करण बॅटिंग साठी आलाय मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारीने क्रिकेट 2 बॅटरला करायचं आहे आणि अभिषेक थोडीशी कानमंत्र करणला सुद्धा देतो आहे. कशा पद्धतीने धावसंख्या स्कोर बोर्ड वर उभी करायची आहे. अजूनही 13 बॉल मॅच मध्ये शिल्लक आहेत. यॉर्कर बॉल मैदानाच्या आतमध्ये खोदून काढला बॅटरने. स्ट्रेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक सिंगलच्या मदतीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावर. 1 विकेट लॉस. कासार आली टीम. 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. चला स्पीडअप करा. बॉलिंग करणारी टीम 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 3 ओव्हर टाकायचे आहेत. हा स्पर्धेचा नियम आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर दुर्गेश येतात. तिसऱ्या ओव्हर मध्ये निकनेम देव आहे आणि नाव दुर्गेश आहे. दुर्गेश बॉलिंग साठी येत आहेत. अक्षय मात्रे आणि सुदान थोडेसे कानमंत्र देतोय कशा पद्धतीने बॉलिंग करायची आहे. आपला एक्सपिरियन्स त्या ठिकाणी व्यक्त करतायत. ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम मात्र होत आहे. या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये गरजेच्या आहेत. चला परंतु गंगारोड थोडंसं स्पीडअप आपण करा. सहकार्य करा कारण टायमर स्टार्ट आहे आणि 15 मिनिटात तुम्हाला कंपल्सरी 3 ओव्हर फेकायचे आहेत. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर दुर्गेश तयार. अभिषेकच्या बॅटमधनं 4 बॉल मध्ये 4 धावा आल्यात. करणने 1 बॉल पेस केलाय. 1 धाव त्यांच्या बॅटमधनं आली आहे. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत आणि महत्वपूर्ण 12 बॉल आहेत दोन्ही टीमसाठी. एका बाजूला धावा रोखायच्या आहेत. एका बाजूला बनवायच्या आहेत. किती बनवल्या जातील पहिल्या इनिंग मध्ये कासर आली टीमच्या माध्यमातून हे मात्र पाहायचं आहे कारण स्पर्धा महत्वपूर्ण आहे. मॅच महत्वपूर्ण आहे. नगरसेवक चषक 2026. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये यॉर्कर. वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. सन्माननीय आदरणीय राजाराम ओलवी साहेब नगरसेवक त्याचबरोबर जयसेन गावंडे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. नगरसेवक चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. पुढील मॅच वाघोबा स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध सोम एंटरप्राइजेस यांच्या दरम्यान रंगेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करतोय आपण टॉस साठी जुडा. मिड इनिंग मध्ये करतोय आपण टॉस. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. एका बाजूला गणेश 11 गंगारोड आणि कासर अली. गंगारोड टीमने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि जवळपास तिसरी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे आणि 17 धावा धावपलकावर आहेत. 1 विकेट आतापर्यंत लॉस केला बॅटिंग करत असताना.
सागर बाद झालेत. अभिषेक आणि करण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण बॉलर दुर्गेश यांना पाहताय आणि चांगली बॉलिंग दुर्गेश सुद्धा करतोय. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. चांगला झेल अक्षय प्राप्त करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर बाद होतोय अभिषेक. सतरा धावा, 2 विकेट लॉस. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 3 बॉल अजून शिल्लक आहेत. तिसऱ्या ओव्हर मधले बॉलर दुर्गेशचे. नीलू महाजन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल. एक स्टार प्लेअर आहे कासर अली टीमचा आणि तोच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. फुलटॉस बॉल अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक येतोय. बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल काढली जाते नीलू महाजन यांच्या बॅटमधनं आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 18 धावा. अनेकदा ऑफिशियल पंच सुद्धा आपण निलू सरांना पाहिलाय, परंतु आज खऱ्या अर्थाने कासर अली टीमसाठी बॅटिंगचा भार मैदानाच्या आतमध्ये सांभाळतायत. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा गोष्टांकित क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल आणि एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 धावा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 धावा आहेत. चांगला स्ट्रोक आला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, परंतु अक्षय मात्रे बॉलवर पोहोचलेत. बॉल पकडलाय तोपर्यंत एकच धाव मैदानाच्या आतमध्ये निलेशांना प्राप्त होती आहे. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा. 20 ऑन स्कोर बोर्ड. वाघोबा स्पोर्ट्स आणि सोम एंटरप्राइजेस पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. दोन्ही टीम आपण कॅप्टन उपस्थित राहा. वीस धावा धावफलकावर. 2 विकेट लॉस. कासर अली टीम ची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 बॉलचा खेळ कंप्लीट. शेवटची एक ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मधली शिल्लक आहे. शेवटच्या स्पेल मध्ये बॉलर अक्षय तयार होत आहेत. थोडंसं वॉर्मअप ते सुद्धा करतायत. बॉलिंग एंडवर स्ट्राइक एंडला निलेश महाजन आहे. क्षमता या बॅटरकडे आणि क्षमतेनुसार बॅटिंग करायची आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी, परंतु बॉलर चांगला खेळ करेल की बॅटर हे मात्र पाहायचं आहे. कारण महत्वपूर्ण मॅच जिंकल्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश, अन्यथा घरचा प्रवास या स्पर्धेमध्ये करायचा आहे आणि तोच प्रवास मैदानाच्या आतमध्ये आपण 2 टीमच्या दरम्यान पाहताय. निमित्त आहे वाघोबा स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2026. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय आलाय बॉलरला. थांबलेत. पुन्हा एकदा बॉलिंग एंडवर सज्ज होत आहेत. बॅटल चांगलं आहे मैदानाच्या आतमध्ये. क्लोज विकेट किपिंग सुद्धा आपण सुधांची पाहताय. राऊंड द विकेटने पुढील बॉल ओव्हर पिच उडवलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये अगदी उंच बॉल ट्रॅव्हल झालाय. कॅचची संधी. कॅच ड्रॉप कुशल मुवमेंटला. या चुका माग पडतील गंगा रोड टीमला, कारण कॅच सोडली. 2 धावा समोरील टीमला प्राप्त झाल्या आणि बॅटरला सुद्धा संधी भेटली आहे आणि ज्या वेळेला कॅच सुटते त्या वेळेला नवीन चान्स बॅटरला खऱ्या अर्थाने भेटत असते आणि ते परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपण अनेकदा पाहिलेले आहेत. कोण विसरेल रोहित शर्माचं दुहेरी शतक ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध. ऑस्ट्रेलियाने सोडलेली कॅच आणि तद्नंतर षटकरांची आतषबाजी आपण पाहिलेली आहे. समोरच्या दिशेला चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये
पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. दोन धावा कंप्लीट झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये पॉपिन क्रीज मध्ये बॅटर सुरक्षित पोहोचलेत आणि पुन्हा स्ट्राईक इनला निलेश महाजन आहेत. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. इम्पॅक्ट आउटसाइड लेग. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 24 धावा आहेत. 24 ऑन स्कोरबोर्ड. संघर्ष या मॅच मध्ये कासरवाली टीम नक्की करते है. न संघर्ष न तपली के फिर क्या मजा जीने में. तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में. पसीने से लिखे हुए कागज कोरे नहीं होते. जो करते हर दर मेहनत उनके सपने अधुरे नहीं होते. या मॅच मध्ये दोन टीमला खूप सारी मेहनत करायची आहे आणि स्वप्न साकार करायचं आहे. या मॅच मध्ये स्वप्नांच्या पलीकडे धावलो मजबरी आघात झाला. स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा सावलीशी संवाद झाला. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गंगा रोड आणि कासरवाली टीमच्या दरम्यान मॅच सुरू आहे. 24 धावा धावफलकावर आहेत. 4 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. पहिल्या इनिंग मधले बॉलर अक्षयचा पुढील बॉल सोडून दिला बॅटरने. वाईट +1. 2 धावेने धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 26 धावा. 26 ऑन स्कोरबोर्ड. फायटिंग स्कोर उभा होतो बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 26 झाल्या आहेत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. महत्वपूर्ण 2 बॉल आहेत. 2 बॉलवर किती धावा येतील या मॅच मध्ये हे पाहणं गरजेची गोष्ट आहे. चला पुढील मॅचचा टॉस आता केला जाईल. वाघोबा स्पोर्ट्स आणि सोहम एंटरप्राइजेस. टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज व्हा. टॉस बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक सन्माननीय आदरणीय हेमंत सोनावले सरांचा आवाज आपण आता ऐकाल. मी दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण एक महत्वपूर्ण मॅचचा टॉस करतोय. वाघोबा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध सोहम एंटरप्राइजेस. पहिल्या इनिंग मधले 2 बॉल शिल्लक आहेत. 26 धावा धावफलकावर आहेत. बॅटिंग करत असताना 2 विकेट गमावल्या आहेत. निलेश यांच्या बॅटमधनं 6 धावा आल्या आहेत. करणने आतापर्यंत 4 बॉल पेस करत असताना 2 धावा बनवल्या आहेत. 2 बॉल शिल्लक. बॉलर अक्षय राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा सोडून दिला बॅटरने बॉल. लाईन इन लेंथ खराब होती मैदानाच्या आतमध्ये अक्षयची. व्हाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चुका होत आहेत आता गंगारोड टीमच्या माध्यमातून, कारण अतिरिक्त धावसंख्येत वाढ होती आहे. आता फ्रीटचा इशारा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अंपायरचा आला. नेक्स्ट बॉल असेल बॅटर निलेश महाजनसाठी. फ्रीट बॉलर अक्षयचा मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल फेकलाय. यॉर्करचा प्रयत्न सक्सेस झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निलेश महाजनचा आणि 2 धावा सोडल्यात. दिवसा चोरी झाली मैदानाच्या आतमध्ये रनांची. धावसंख्या स्कोरबोर्डवर 30 धावा. शेवटच्या ओव्हरचे 5 बॉल पूर्ण. 1 बॉल शिल्लक आहे. रिव्हर्स अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. DRS घेतला गेला रनआउट साठी. चेक केलं जाईल. हॅलो.
हॅलो वाघोबा स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2026 दिवस क्रमांक 3 आणि सामना क्रमांक 3 एका बाजूला टीम वाघोबा बॅटल आउट आहे शेवटच्या बॉलवर एक सिंगल 31 धावा धावफलकावर आणि 32 धावांचं लक्ष सेकंड इनिंग मध्ये ओव्हर टू हेमंत सर. नाही सर दुसरी टीम सोहम एंटरप्राइजेस वर्सेस वाघोबा. जाऊया टॉस का बॉस मध्ये सुधीरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. आपण या एका बाजूला सोहम एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम वाघोबा आयोजक टीम खेळणार आहे. नाणेफेकीचा कौल पाहूया कोणाच्या बाजूने जातोय नाणेफेकीचा कौल. काका या सोहम एंटरप्राइजेस कडून कॉल केला जाईल. छापा कॉल केला गेलाय आणि काटा वाघोबा टीम अभिनंदन. आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? मी क्षेत्ररक्षण करू. 4 षटकांचा सामना आहे. ही टीम आपल्या नगरपंचायत क्षेत्रातली आहे. एकमेकांचा खेळ माहिती आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी आता त्यांचा पण संघ आमच्यासाठी नवीनच आहे. ते पहिल्यांदा खेळतायत तरी पण त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच गोलंदाजीची धुरा कोणाकडे असेल? चारही बॉलर आमच्याकडे ऍक्च्युली 5-6 बॉलर आहेत पण चारही बॉलर आम्ही टॉपचे वापरू. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा धन्यवाद बोलतो विजयभाई भगत यांना की यांच्यामुळे आम्हाला इथे खेळायची संधी मिळाली. सर्व आमचे तेच आहेत. नक्कीच विजयभाई भगत बोलले तर शहापूर तालुक्यातील ग्रामीण ओपनचा खरं तर आधारस्तंभ आहे आणि या मैदानात सातत्याने मॅच होत आहेत. तुमच्या टीम मध्ये आज काय बदल आहे का? नाही काही बदल नाही कारण का आमच्याकडून 2 टीम येतात आणि काही चेंजेस नसतील. नक्कीच काय या स्पर्धेच्या वतीने तुम्ही आयोजक आहात, स्वतः आयोजक आहात. एक स्पर्धा आयोजन केल्यानंतर काय प्रॉब्लेम्स असतात? प्रॉब्लेम्स खूप असतात आणि हे आम्ही फेस केलंय पण ठीक आहे चांगला अनुभव आलाय कारण का भाई असतील किंवा मग तुमच्यासारखे इतर सर्व कोण असतील त्यांच्या सहकार्यामुळे आज ही स्पर्धा चांगली पार पडते याचा आनंद वाटतोय मला. थँक्यू सर. स्पर्धा आयोजित करणं खूप महत्वाचं असतं. सोहम एंटरप्राइजेस आपल्याला प्रथम बॅटिंग करायचे आणि अर्थातच 4 षटकांचा सामना असेल. टॉस का बॉस मधून न्यूज जाते टीम वाघोबा स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि आमचे स्नेही आमचे शिक्षक मित्र एक आदर्श शिक्षक सचिन खोडके सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आपल्या देखील स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. दिस इज सेकंड इनिंगला सुरुवात होती आहे. कॉम्बॉक्स मध्ये आपण करतोय छोटस परिवर्तन. या आवाज ऐकूया हेमंत सोनावले सरांचा. धन्यवाद. पुनश्च एकदा सहर्ष धन्यवाद शिर्के सर. आपण अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून या स्पर्धेचं धावतं वर्णन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहात. पुनश्च एकदा मंचकावर उपस्थित मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया सामन्याच्या दुसऱ्या इनिंगकडे जिथे टीम कासार अली संघाने प्रथम फलंदाजी केली आणि गणेश 11 गंगारोड संघासाठी 31 धावांचं 32 धावांचं लक्ष ठेवलंय. 24 चेंडू 32 धावांची गरज आणि निलूजी महाजन मला वाटतं पहिल्या षटकासाठी येतात की काय. नक्कीच थोडं वॉर्मअप सुरू आहे, प्रॅक्टिस सुरू आहे आणि अर्थातच त्यांच्याकडे पहिल्या षटकाची धुरा जाऊ शकते. 24 चेंडू आणि विजयाचं जे सूत्र आहे ते जवळजवळ 32 धावांचं आहे म्हणजे 8 धावा प्रति षटकामागे पूर्ण करावे लागतील. चला टीम गंगारोड संघाचे देखील सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्या ठिकाणी गोलंदाज कोण येतात पहिले षटक घेऊन. टीम कासार आली आणि टीम गंगा रोड शहापूर स्थित शहापूर नगर पंचायतच्या कार्यक्षेत्रातील या टीम जात आज.
चांगला खेळ पाहायला मिळेल या टीमच्या माध्यमातून. पहिला सामना आपण त्या ठिकाणी पाहिला तो जिंकला टीम खानसेठ संघानं. दुसरा सामना सुरू आहे आणि वेळ लावली जाईल याची नोंद घ्या. टीम क्षेत्ररक्षण करणारी टीम 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करणं मॅन्डेटरी आहे. वेळ लावली जाईल आणि जर 16वा मिनिट लागत असेल तर एक क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये येईल. आम्ही तशी 55 देखील सूचना करणार आहोत. चला खूप सारा वेळ झाला आहे मागच्या सामन्यामध्ये आणि या पहिल्या इनिंगला तब्बल 30 मिनिटे गेली. 4 षटकांना वेळ वाचवावा लागेल. 11:50 त्यांचा लक्षात ठेवा. इथून पुढे 12:05 हे 3 षटकं होणं मॅन्डेटरी आहे. चला 3 पहिली षटकं फेकायची. राजू गोलंदाजी मार्कवर, मानस आणि सुदान. पहिला चेंडू मानससाठी. सुदान पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स 2 बाउन्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुदान वाघोबा स्पोर्ट्सचं आयोजन, नियोजन, बहारदार आयोजन. क्या बात आहे. नक्कीच वाघोबा आयोजकांकडून कासारवाडी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि शुभेच्छा. समताक्षरी ठोकलाय संघर्षमय चौकार. सुदानच्या बॅटमधून 4 मानसच्या बॅटमधून आल्यात 4. गोलंदाज त्या ठिकाणी राजू. पहिल्या चेंडूवर 2 आल्या. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू आला होता. आता अंतिम क्षणाला थांबवलं मात्र यावेळी निर्विवाद चौकार. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. नेक्स्ट बॉल. 31 धावांचं लक्ष आहे. 32 धावांचं सॉरी. हो चांगला फटका सजवलाय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप निघून चाललाय बॉल आणि बॅक टू बॅकच्या चेंडूवर आलाय चौकार. 4 रन्स. 4 आणि 2 10 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये लक्ष द्यावं लागेल टीम कासार अळी. निलूजी महाजन यांची संघर्षमय खेळी आपण बघितली पहिल्या इनिंग मध्ये आणि अर्थातच एक चांगला फटका. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मागच्या 3 चेंडूवर 3 चौकार ठोकलेत. गोलंदाज मला वाटतं तिथे कुठेतरी लूज मिळतोय. मानस फायदा उचलतोय. मानसचा मानस तर क्लिअर आहे. प्रत्येक चेंडूला सीमापार धाडायचं आहे. पहिल्या 4 चेंडूवर आल्या तब्बल 14. 32 धावा करायच्या असताना इथून पुढे 18 शिल्लक ठेवल्यात. आणखी एक आता तडम्यान झोनला चेंडू चाललाय. दिनेशजी पाचघरे आमचे पत्रकार मित्र आहेत. क्रिकेटचा आवड आहे आणि आज सामना त्यांच्याकडून देखील पाहिला जातोय. आनंद घेतला जातोय. मंचकावर आमचे स्नेही अर्थात आई गावदेवी गोटेगाव आसनगाव संघाचे धडाकेबाज खेळाडू, एक आदर्श शिक्षक सचिन खोडके सर, आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 1 समाप्त. 1 षटकानंतर धावफलकावर 15. 17ची गरज 18 चेंडूंमध्ये. निलूजी महाजन एक अनुभवी पंच आहेत. स्वतः खेळलेत आणि कितीतरी सामने त्यांनी असे पाहिलेले आहेत. मग तर गोलंदाजी एंडला येत असताना बघूया कासार आहे संघ. आम्ही तर निलू महाजन यांना पहिल्यांदा पाहतोय खेळताना. मैदानावर ऑफिशियलच्या फॉर्ममध्ये अंपायरच्या रूपामध्ये बऱ्याचदा पाहिलंय. सोबत बरेचसे मैदानावर आम्ही गेलो आहोत. मात्र पहिल्यांदा बॅटिंग पाहिली. आता गोलंदाजी. धावा वाचवायला लागतील. खूप साऱ्या धावा पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात ठोकल्या गेल्यात. 15. 17ची गरज. सेव्हन्टीन नीडेड. 15 धावा धावफलकावर, त्याही मानसच्या बॅटमधून. पुन्हा एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येतील. त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू होता. अंतिम क्षणाला थांबवलं. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं त्या ठिकाणी 3 देखील मिळतील. 3 धावा. क्या बात आहे. मानस थांबत नाहीये.
18 धावा त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 7 चेंडू खेळलेत. कट केलाय चेंडूला, त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघून गेलाय. सिंगल येईल. 19 धावा धावफलकावर. 13 धावांची गरज अजूनही. 16 चेंडू 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम गंगारोड संघाला. पाहूया काय घडेल या सामन्यात. चांगला पटका सजवलाय पुन्हा एकदा. फक्त आपल्या मनगटांचा वापर केलाय. पुन्हा 2 मिळतील. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि मला वाटतं 3ही मिळतील. क्या बात आहे. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट्स. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर जबरदस्त. 2 वेळा 3-3 धावा घेतल्यात या बॅटर्सने. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मित्रांनो, सरावाची गरज आहे. सरावाशिवाय या 3 धावा घेणं कठीण आहे. काय वेगाने त्या 3 धावा कंप्लीट केल्या मैदानाच्या आतमध्ये. निलूजी महाजन यांचे षटक जसं सुरू झालं, आपण पाहिलं की या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 7 घेतल्यात. यावेळी चेंडू फिरलाय मात्र वाईटच्या लाईनच्या बाजूला जाऊन फिरलाय. फायदा नाही आहे. वाईट बॉल. अवांतरची धाव. विजयाचं जे सूत्र आहे ते केवळ 9 धावा शिल्लक राहिल्यात. 15 चेंडू. हो, चांगला फटका आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थांबवला जाईल चेंडूला. एक सिंगल आली आहे. पहिल्या षटकात जिथे 15 आल्या त्यानंतर याच्या धावा रिलीज केल्या गेल्यात. अवंतरची धाव, ओव्हरथ्रोची धाव आणि कुठेतरी दडपण निर्माण झाले. टीम कासार आली. 32 धावांचं टार्गेट असताना 25 धावा पाहता पाहता धावफलकावर लागल्यात. यावेळी पंच पाहतील, आमच्याकडे सांगतील येस इट्स अ वाईड. अवंतरची धाव जोडली गेली आहे. धावफलकावर शिल्लक राहिल्या 5 करायला 14 चेंडू आहेत. यावेळी संध्या आणि निलूजी महाजन यांना यश मिळत आहे. मात्र डॅमेज झालाय. आम्ही म्हणतो ना, यदि चिडिया चुप गई खेत तो पछताने से क्या फायदा. आता पहिल्या षटकात तुम्हाला 15 धावा आल्या होत्या, 32 करायच्या होत्या आणि त्यातही या षटकातही पुरेपूर धावा आल्या. 11 धावा याही षटकात आल्यात. फक्त मोठा फटका आला नाही, मात्र 11 धावा याही षटकात आल्यात. म्हणजे नक्कीच कुठेतरी धावा जास्त दिल्या गेल्यात, अतिरिक्तच्या धावा दिल्या गेल्या आणि बॅटर मानसनं खऱ्या अर्थानं डॅमेज केला. 7 चेंडू 21 धावा त्याच्या बॅटमधून. चांगली खेळी करतोय आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि नेक्स्ट बॅटर अक्षय राखाडे त्या ठिकाणी येतोय स्ट्रायकर एंडला. शिल्लक राहिल्या 6 चेंडू आहेत 13. मला वाटतं या चेंडूवर जर एक मोठा फटका आला तर मॅच फिनिश होऊ शकते. या बुटचा बिग बॅटल आहे. एका बाजूला टीम वाघोबा स्पोर्ट्स, दुसरीकडून सोहम एंटरप्राइजेस. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम वाघोबा या संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सोम्स एंटरप्राइजेस आपण सज्ज राहा. या ठिकाणी चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला. 1 मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलने धाव फलकावर झाल्यात 27. 5ची गरज. 12 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 12, तिसऱ्या षटकात शिल्लक राहिल्यात फक्त 5. आणि गोलंदाज वैभव. हत्ती गेलं शेपूट राहिलं असं काहीसं झालंय. पण खूप साऱ्या धावा 2 षटकांमध्ये खर्च केल्या गेल्या. फिनिश करत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. व्हॉट बॅटिंग टीम गंगारोड. श्री गणेश 11 आणि आज गणेश जयंती आहे. आज गणपती गंगारोडच्या त्या मखरामध्ये बसवल्या गेल्या रात्रीच आणि टीम आली आहे काडेच्या मैदानावर. पाहता पाहता पहिला सामना संपून टाकलाय केवळ 13 चेंडूंमध्ये.
जबरदस्त फिनिश पाहायला मिळालं आणि टीम गंगा रोड संघानं जबरदस्त सामना फिनिश केलाय. जाऊया टीम वाघोबा इन अँड ॲक्शन पाहायला मिळेल या सामन्यात. सोहम एंटरप्राइजेस बॅट फर्स्ट. चला आपण देखील डगआउटमध्ये यायचे. डगआउटचा ताबा घ्या आणि टीम वाघोबा मैदानाच्या आतमध्ये